हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजेत. स्वागत आहे तुमचं स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर. सकाळची सर्व कामे आटोपली आहेत आणि डबे तयार झाले आहेत आणि ऑफिसला पण निघून गेले आहेत हे लोक. आणि आज आहे थोडं हॉलच्या खिडकीची साफसफाई आणि बेडवरती बेडशीट बदलायची आहे आणि थोडं माझ्या केसांना कलर करायचा आहे. तर पहिलं बेडशीट बदलून घेते. तर बेडशीट बदलताना कसे दोघे जण असले ना तर सोयीस्कर होतं. ते ह्याच्यासाठी कारण बेड बघा माझा एका बाजूने पूर्ण भिंतीला चिटकून ठेवला आहे. तर जर दोघं जण असले तर दोन्ही बाजूने व्यवस्थित ती बेडशीट ओढून घेता येते आणि व्यवस्थित टाईट ती मग घालता येते. परंतु मी आता एकटीच करते आहे तरी प्रयत्न ती बेडशीट टाईट असा घालण्याचाच करते आहे. तर असा कोपरा मी त्याचा बेडशीटचा व्यवस्थित दुमडून घेतला आहे आणि पूर्ण बेडशीट मी घालून घेतली आहे. धुतलेल्या बेडशीट आतमध्ये ठेवण्यासाठी मी पिलो कवरचा यूज करते. म्हणजे एक बेडशीट आणि एक पिलो कवर मी दुसऱ्या पिलो कवरमध्ये घालून ठेवते आणि ते फोल्ड करून ठेवते जेणेकरून दोन्ही पिलो कवर आणि बेडशीट एकत्र निघतात. तर अशा प्रकारे मी आता उशींची पण कवरं घालून घेते आहे व्यवस्थित. आणि हे पहा आता मला माझी उशींची कवरं पण घालून झालेली आहेत. आणि आता मला हेअर कलर करायला बसते आहे. तर हेअर कलरसाठी मी स्ट्रिक्सचा वापर करते. अगदी कुठे बाहेर जायचं असेल तर पार्लरमध्ये जाऊन मी हेअर कलर करून घेते. नाहीतर महिन्यातून 2दा तरी हेअर कलर करावा लागतो. तर मी स्वतःच हँड ग्लोव्ज वापरून हेअर कलर करून घेते. पहा व्हिडिओमध्ये एकदम सोपं असं आहे. तर जे स्वतःहून होऊ शकतं ते करून घेते काम. तर हा बाऊल आणि ब्रश माझा पूर्वीचाच आहे तो वापरला आहे. तर या स्ट्रिक्सचं नवीन पॅकेजिंग आलं आहे. तर त्याच्यामध्ये ट्यूब आणि हा डेव्हलपर आलेला आहे. कलर मी ब्लॅक अँड ब्राऊन वापरते आहे. तर केस माझे जास्त लॉंग नाही आहेत आणि जास्त शॉर्ट नाही आहेत. म्हणजे मिडल म्हणा. आणि त्याचं व्हॉल्यूम एवढं जास्त नाही आहे. त्याच्यामुळे जेवढं क्रीम तेवढंच डेव्हलपर घेऊन ते छान मिक्स करून घेते आणि हँड ग्लोव्ज घालून मग मी हे हेअर कलर केसांना लावून घेते. तर हेअर कलर करताना प्रथम तर कोणतीही कोल्ड क्रीम वापरत असाल म्हणजे पॉन्ड्स किंवा निविया किंवा वॅसलिन जे पण काही वापरत असाल ते कापसावर घ्यायचं आहे आणि पुढे कपाळावर ते कापसाने लावून घ्यायचं आहे. जेणेकरून कलर जर चुकून लागला तर तो तिथे लागूनच राहणार नाही. आणि या पॅकेजमध्ये कंडिशनर पण येतं. तर आता ही ट्यूबमध्ये आलं आहे. नाही तर असं 3 कंडिशनरचे पॅकेट्स यायचे. तर पहिलं प्रथम काय करायचं केस छान विंचरून घ्यायचे आहेत. सगळ्या जट्टा काढून घ्यायच्या आहेत आणि मग मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे. आणि ब्रशमध्ये कलर घेऊन तो दोन्ही बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. म्हणजे लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण. बघा मी व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे. तर पुढून जी सुरुवात करायची आहे लेफ्ट साईडला करायला घेतलं तर मागे पण लेफ्ट साईडला पूर्ण ब्रशने कलर करायचा आहे. मग राईट साईड करायला घ्यायची आहे तर राईट साईडला पण असंच करायचं आहे. पूर्ण पुढे घ्यायचं आहे लावून आणि पूर्ण ते मागेपर्यंत लावून घ्यायचं आहे.
हां, आणि कलर करतानाची फणी म्हणजे कोंब पण एकच ठेवलेली आहे मी. तर ह्या कोंबने आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भांग पाडून घ्यायचं आहे. छोटे छोटे केस घ्यायचे आहेत. हां, आणि असं भांग पाडून घ्यायचं आहे. आणि मग परत तसंच एकदा खाली आणि मग वरती असं दोन्ही बाजूला कलर करून घ्यायचं आहे. फणीच्या साहाय्याने परत भांग पाडून घेतला आहे. थोडे थोडे केस घ्यायचे, असा पूर्ण भांग पाडून घ्यायचा आणि भांगाच्या दोन्ही बाजूला खाली आणि वरती असं हेअर कलर करून घ्यायचा आहे. अर्ध्या तासाने केस धुवून घ्यायचे आहेत. हॉलमध्ये आमचा हा जो सोफा सेट आहे तो 7 सीटर आहे. पण हा 7 सीटर सोफा ठेवल्यामुळे काय होतं आहे की विंडोला सरळ सरळ ॲक्सेस मिळत नाही आहे. त्याच्यामुळे मी आता थोडंसं सिटिंग अरेंजमेंट चेंज करणार आहे. तर या विंडोत हे एसीचं आउटर युनिट ठेवल्यामुळे अर्धी जागा तर ह्या युनिटनेच व्यापून टाकली आहे. आणि मग त्याचा तो पाईप आणि हा कारमधला आम्ही डेक काढून ठेवला आहे, त्याचा स्टँड आहे. कारण कारमध्ये आम्ही स्क्रीन लावून घेतली आहे. आणि मग अशा प्रकारे हे सर्व काढून आता झाडूने पूर्ण विंडो झाडून घेतली आहे. पूर्ण नेट पण झाडून घेतली आहे. हे आउटर युनिट आहे ते पण पूर्ण झाडून घेतले आहे. तर ही आमचं टिंबर ग्रीन पार्क बघा 10 विंग आहेत इथे. परंतु थोडं रोडला टच असंच हा आमचा कॉम्प्लेक्स असल्यामुळे घरात धूळ भरपूर येते. तर हा जो सोफा सेट आहे तो ठेवल्यामुळे विंडोकडे सहज जाता येत नव्हतं. म्हणूनच मी सिटिंग अरेंजमेंट आता चेंज करणार आहे. तर हा एकदम साधा असा टूल मी वापरते आहे. हा ब्रश आपल्याला इझिली अवेलेबल होतो. तो पूर्ण अशी धूळ काढता पण येते आणि ब्रशच्या मागच्या बाजूच्या टोकाने ती धूळ आपण सुपड्यामध्ये इझिली भरू शकतो. तर हे नेट बघा, ही नेट जी आहे पलीकडे तुम्हाला दिसत आहे त्या बाजूच्या विंडोमध्ये ते कबूतर. तर जर नेट लावली नाही तर इथे कबूतरं येऊन बसतात आणि मग तो त्यांचा आवाज आणि त्यांची ती शीट अशी भरपूर घाण होते. आणि म्हणून ही पूर्ण नेट आम्ही लावून घेतली आहे. तर विंडोच्या काचा साफ करण्यासाठी आपण न्यूजपेपरचा सुद्धा यूज करू शकतो. तर न्यूजपेपर पण मी यूज केला आहे. पण कोलिन स्प्रे केल्यानंतर आतून आणि बाहेरून काचेवरती स्प्रे करून घेतला आहे. आणि मग या मायक्रोफायबर क्लोथने त्या स्वच्छ पुसून घेतल्या आहेत. एकदम स्वच्छ अशा ह्या काचा निघतात. दिवाळीत लावलेला कंदील आणि स्टारचे तोरण काही अजून काढलं नाही आम्ही. कारण 31ला पण त्याचा उपयोग झाला आणि ते छान वाटतंय. म्हटलं ठीक आहे, जेवढे दिवस राहील तो व्यवस्थित तोपर्यंत ठेवूया आणि मग नंतर काढता येईल. तर असं आमचं हे टिंबर ग्रीन पार्क कॉम्प्लेक्स 10 विंगचं आहे. आणि इथे खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, सगळे सण अगदी जोशाने साजरे होतात. तर ही जी मच्छरदाणीची नेट आहे ना ती सुद्धा मी झाडून घेतली आहे. आणि साफ करण्यासाठी जेव्हा पाणी फवारलं तरी बघा त्याच्यावरती किती धूळ आहे. कारण कसं अगदी रोडला लागूनच हे कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामुळे धूळ घरामध्ये भरपूर येते. तर हे विंडोचे ट्रॅक आहेत ते साफ करण्यासाठी पाणी फवारलं आहे त्याच्यावरती आणि स्पॉन्ज वाईपने मी पुसून घेते आहे. आणि अजून जी धूळ आहे ती निघण्यासाठी पूर्ण त्या ट्रॅकमध्ये पाणी ओतते आहे जेणेकरून धूळ
निघण्यास मदत होईल. तर हाताबरोबरच हे जे तुळशी वृंदावन आहे त्याला देखील चांगलं स्वच्छ घासून घेतलं आहे आणि धुवून घेतलं आहे. आणि सोबत मनी प्लांट आहे. बाकी इतर काहीही झाडे लावलेली नाहीत. आर्टिफिशियलच झाडे लावण्याचा विचार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं नवीन अरेंजमेंट? आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्थ राहा.